वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळा आहे। तर पालखी सोहळ्याचे यंदाचं 46वे वर्ष आहे। तर साई सेवक मंडळांची ही पालखी आहे। ही पालखी जी आहे ही 46 वर्षांची पालखी आहे आणि साई सेवक मंडळाची ही साई रहम नजर करना भक्तों का पालन करना। आपण बघतोय की साई बाबांची पालखी जी आहे ती निघालेली पाहायला मिळते। ही पालखी जी आहे ही 46 वर्षांची पालखी आहे आणि साई सेवक मंडळाची ही पालखी जी आहे ती चालत पायी साईबाबांच्या मंदिराकडे निघालेली आहे शिर्डीसाठी जाण्याला। आपण विचारूया की कशा पद्धतीने यांचं नियोजन असतं दरवर्षी। सर काय सांगाल, कशा पद्धतीचं नियोजन आहे? साईराम, आम्ही गेली 46 वर्ष शिर्डीसाठी पदयात्रा आयोजन करतो आणि पदयात्रा आयोजन करताना आम्ही 81 मध्ये सुरुवात केली या पालखीला। त्यावेळेस 43 साई भक्त आमच्यासोबत होते आणि आजच्या मितीला बाबांचा असं चमत्कार होऊन हा असंख्य साई परिवार एकत्र आलेला आहे। हा पूर्ण परिवार आहे आणि त्याच्यात गुण्या गोविंदाने बाबांच्या नामस्मरणाचं हे करत आम्ही शिर्डीपर्यंत पोहोचतो। ही मानाची पालखी, नवसाची पालखी, तब्बल आजच्या हातामध्ये 10,000हून अधिक लोक आपल्याबरोबर चालतात आणि साईबाबांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने ही पालखी फाउंडेट केलेली आणि तेव्हापासून ही सेवा कंटिन्यू आहे। शिर्डी संस्थान आमच्या तसंच सहकार्य करतं, त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि ही पहिली एकमेव पालखी आहे जी शिर्डीच्या स्थानामध्ये लेंडीबागेमध्ये तिकडे विराजमान होतात साईबाबा आपले आणि हे आम्ही तसं कंटिन्यू करतो। साई सेवक आणि शिस्त हे एक मोठं समीकरण आहे आणि मला वाटते मुंबई, महाराष्ट्र नव्हे अखंड हिंदुस्थानामध्ये या संस्थेचा मान आहे। साईबाबा संस्थानाने पण तो राखलेला आहे आणि मला वाटते आज मुंबई, महाराष्ट्र आणि अखंड हिंदुस्थानातून एवढे साईबाई भक्त चालणार आहेत। सर्वांना शुभेच्छा आणि आज अनेक वर्ष या पालखीचा आशीर्वाद घेतोय। आज या पालखीचा आशीर्वाद घ्यायला आलोय, तर सर्व हे जे साई भक्त चालणार आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा। एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह, आनंद या पालखी दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।